आज मी माझ्या आयुष्यातला घडलेला अनुभव आपणास सांगणार आहे. माझे लग्न झाले होते, तरी मी एका ड्रायव्हरच्या मोहात अडकले आणि त्यांनी तर मला रात्री घरी कोणी नसताना माझ्यासोबत जे केले ते तुम्हाला सांगण्याचे धाडस आज केलं आहे. माझा ड्रायव्हर कधी पण मला बाहेर घेऊन जात होता, तेव्हा तो मला म्हणायचा, "मॅडम, फक्त एकदा मला संधी देऊन तर बघा, आयुष्यभर तुम्ही विसरणार नाही." मी पण माझ्या नवऱ्याला खूप वैतागले होते. एक दिवस मी विचार केला की आज आपण ड्रायव्हरला एक संधी द्यायची. रात्र झाली आणि जसा माझा ड्रायव्हर आला तसं मी त्याला माझ्या बेडरूममध्ये बोलावले आणि त्याने माझ्यासोबत असं काही केलं की कदाचित 6-7 पुरुष एकत्र मिळून पण नाही करू शकणार. मी एका परक्या माणसावर विश्वास ठेवला आणि त्या रात्री त्याने माझी झोप उडवली. तो राजपूत घराण्यातला मुलगा होता. राजपूत घराण्यातील माणसं खूप बलवान असतात आणि त्याच्या ताकदीने मला पूर्णपणे वेड लावलं होतं. मी त्याच्या पुढे लाचार झाले. मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या घरामध्ये, माझ्या बेडरूममध्ये मी एक राजपूत माणसाची शिकार होईल आणि जे काही झालं त्याची सुरुवात माझ्यापासून झाली. तर हे कशा प्रकारे घडलं ते तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगते. माझा नवरा नेहमी माझा चेहरा झाकलेला ठेवायचा. मला गाडीमध्ये कुठे जायचं असेल तरी पण मी माझा चेहरा ओढणीने झाकून ठेवायचे. खूप कमी लोक माझ्या चेहऱ्यावरून मला ओळखत होते, पण मला या गोष्टीचा गर्व होता की मला कोणी ओळखत नाही. मी दिसायला खूप सुंदर होते. पण एक दिवस माझा ड्रायव्हर असं काही बोलला ते ऐकून मी आश्चर्यचकित झाले. मी त्या ड्रायव्हरचा चेहरा गाडीच्या आरशात बघितला तर तो खूप गंभीर दिसत होता. मी पुन्हा त्याला बघितलं आणि त्याची आणि माझी नजर एक झाली. तो पुन्हा मला म्हणू लागला, "मॅडम, फक्त एक संधी द्या आणि बघा, मी तुम्हाला किती खुश करेल. तुम्ही आयुष्यभर मला विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा मला संधी द्याल." त्याचे हे बोलणे ऐकून मी खूप घाबरले. पण का माहीत नाही तो मला असं का म्हणत होता. मी त्याला त्याच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही आणि "अरे हो, मी माझी ओळख तुम्हाला सांगितली नाही. पहिल्यांदा ओळख करून देते. माझं नाव वनिता." हा अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा माझे वय 30 ते 40 होते. मी बाहेर देशामध्ये राहते. माझा जन्म हा बाहेर देशात झाला. माझे आई वडील हे भारतीय होते, पण मी कधीच भारतात आले नव्हते. पण माझ्या आईवडिलांमुळे मला हिंदी खूप चांगल्या प्रकारे येत होती. त्यामुळे मी सगळे नोकरही भारतीय ठेवले होते. माझं लग्न झालेलं होतं. माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली होती. माझा नवरा राहुल कामानिमित्त भारतात राहत होता. आम्ही काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये शिफ्ट झालो होतो. माझा नवरा कामानिमित्त बाहेर गेल्यावर त्याचा व्यवसाय मी सांभाळायचे आणि घरातले काम पण मी बघायचे. आम्ही सगळे नोकर हे विश्वासाचे ठेवले होते. त्यामुळे माझा नवरा मला त्यांच्या भरोश्यावर मला सोडून जायचा. आमचा जुना ड्रायव्हर मोहन काही दिवसांपूर्वी सुट्टीवर गेला होता, म्हणून त्याच्या जागी आम्ही दुसरा ड्रायव्हरला ठेवलं होतं. त्या ड्रायव्हरचं नाव बंटी होतं. बंटी पण एक विश्वासू माणूस होता. त्याने आमची मनं जिंकून घेतली होती. पण एक दिवस तो असं काही बोलला की मी त्याचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाले. त्याच्या या बोलण्यामुळे मी खूप घाबरले होते, कारण राहुल पण जास्त घरी राहत नव्हता. मी स्वतःला खूप एकटी समजत होते. एका क्षणासाठी माझ्या मनात विचार आला की बंटी धिपाड आणि अनोळखी तरुण आहे. त्याच्या मनात काही वाईट विचार येऊन माझ्या एकटेपणाचा फायदा घेतला तर, कारण मी एक तरुण महिला होते आणि माझ्यासाठी ही गोष्ट खूप घाबरण्यासारखी होती. पण तो माझा एकटेपणा दूर करण्याची संधी का मागत आहे. राजूने मला घरी सोडलं आणि मी गाडीमधून उतरून माझ्या रूममध्ये गेले आणि पलंगावर जाऊन भिंतीसमोर राहुलचा फोटो लावलेला होता. मला तो फोटो पाहून खूप राग येत होता की एका अनोळखी माणसाला कामावर ठेवण्याची काय गरज होती. त्या माणसाची नजर वाईट होती आणि राहुल मला सोडून भारतात पुन्हा गेला होता. मागच्या 2 दिवसापासून आमचे घरातले कामावले पण सुट्टीवर होते आणि या गोष्टीमुळे मला खूप टेन्शन येत होतं. मी राहुलला फोन लावला आणि विचारणार होते की तुम्ही घरी कधी येणार आहात, पण फोन त्यांच्या सचिवने उचलला आणि म्हणू लागले की राहुल सर मीटिंगमध्ये आहे, तुम्ही नंतर फोन करा. त्यांच्या सचिवचा आवाज ऐकून मला अजून राग आला. त्या सचिव महिलेचे नाव प्रिया होतं. असं मी माझ्या नवऱ्याच्या तोंडून एकदा ऐकलं होतं. मी त्यांची बायको असून ते मला कुठे घेऊन जात नव्हते. मला त्यांच्या व्यवसायात अडकवून ठेवलं होतं आणि स्वतः सचिवबरोबर मजा मारत होते. पाठीमागे गाण्याचा आवाज आणि गोंधळ ऐकून मला अंदाजा आला होता की माझा नवरा या वेळेला कुठे आहे आणि काय करत आहे. मी रागात फोन भिंतीवर फेकला आणि तेवढ्यात रूमचा दरवाजा वाजवू लागला. मी विचारलं, कोण आहे? तर बाहेर बंटीचा आवाज आला. मग मी दरवाजा उघडला
आणि बंटी माझ्याकडे बघून हसला आणि मला लाज वाटली. त्याने माझी पर्स माझ्या पुढे केली आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही पर्स गाडीमध्ये विसरला होता. मी त्याच्या हातातून पर्स घेतली आणि रूमचा दरवाजा लावत होते. तेवढ्यात पुन्हा बंटी मला म्हणू लागला, मॅडम, मला एक संधी देऊन तर बघा, मी तुम्हाला खूप खुश करेल. राहुल सर पण इथे नाही आहेत. मी कुणालाच या गोष्टीची खबर लागू देणार नाही. मी बंटीला त्याची अवकात दाखवून दिली असती, पण माझ्या डोक्यात त्या प्रिया सचिवचा आवाज घुमत होता आणि मला खूप चिड येत होती. मी राहुलच्या परवानगीशिवाय कोणतेच काम करत नव्हते, पण तो बाहेर जाऊन मजा मारत होता. मी रागातच त्याच्या विरुद्ध जाण्याचा विचार केला. तो जर त्याच्या मर्जीने चालत असेल तर मी पण माझ्या मर्जीने चालणार. तो मला खूप कमी अक्कलवाणी समजत होता आणि मला त्याच्या व्यवसायात इतकं गुंतवून टाकायचा की मला इकडे तिकडे डोकं घालायला वेळच मिळत नव्हता. मग मी रागातच बंटीला संधी द्यायचा विचार केला. मला ही गोष्ट राहुलपासून लपून ठेवायची होती आणि मी बंटीला इशारा केला आणि त्याला माझ्या रूममध्ये बोलवलं. त्यावेळी घरामध्ये कोणीच नव्हतं, फक्त मी आणि बंटी होते. अशी संधी आम्हाला पुन्हा मिळणार नव्हती. राहुलने त्याची नोकर कमला दिदी, तिला माझ्या डोक्यावर खूप चढून ठेवलं होतं. घरामध्ये कमला दिदी माझ्या मागे मागे करत होती आणि राहुल घरी आला की त्याला दिवसभराची सगळी खबर ती देत होती. मला त्या दोघांनी एखाद्या कैद्यासारखं ठेवलं होतं आणि त्यांच्या आयुष्यात काय चालू आहे याची मला खबर देखील लागत नव्हती. म्हणून मी आता ठरवलं होतं की राहुलच्या इशाऱ्यावर चालायचं नाही. मी माझं आयुष्य जगणार आहे. बंटीला म्हणाले, आपल्या दोघांमध्ये जे काही होईल त्याची भनक देखील राहुलला लागली नाही पाहिजे. तेव्हा बंटी हसून म्हणाला, मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्यावेळेस बंटीने माझा चेहरा पाहिला. तेव्हा बंटीने माझा फोटो त्याच्या मित्रांना दाखवला होता आणि तो तेव्हापासून मला शोधत होता. बंटीला माझ्या घराचा पत्ता माहीत झाला आणि तो तेव्हापासून माझ्या घरावर आणि माझ्यावर नजर ठेवत होता. बंटीने पहिल्या ड्रायव्हरला काढून त्याच्या जागेवर तो ड्रायव्हर बनून आला. बंटीने हळूहळू आमच्या घरातील सगळी माहिती काढली होती
आमचा पुढे जायचं होतं, पण हा माझा चुकीचा निर्णय होता. माझी एक चूक सगळं संपवून टाकणार होती. राहुल आणि माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली होती, पण त्याला मूलबाळ नको होतं आणि मला आई व्हायचं होतं. जेव्हा पण मी प्रेग्नंट राहिले तेव्हा तो मला ॲबॉर्शन करायला लावत होता. राहुल दिसायला खूप सुंदर होता, पण त्याच्या व्यवसायाबरोबर त्याला पार्टी आणि मुलींचा नाद होता. मी फक्त एक आई होण्याचं स्वप्न बघितलं होतं, ते पण राहुलने पूर्ण होऊ दिलं नाही. मी विचार केला की हा सगळा व्यवसाय सोडून मी माझं आयुष्य जगेल आणि राहुलवर विश्वास ठेवला. राहुल तर ड्रगचा व्यवसाय करत होता आणि त्याच्या व्यवसायात मी बरोबरीची साथ दिली होती. आणि ज्या दिवशी बंटीने मला एक संधी मागितली त्या दिवशी त्याने माझं मन जिंकून घेतलं होतं, कारण त्याने एका रात्रीत संपूर्ण ड्रग्स पुरवठा केला होता, जे 7-8 माणसं मिळून सुद्धा करणार नाही. मी हैराण झाले की बंटीने एका रात्रीत इतकी ड्रग्स सप्लाय कसे केले. बाहेर देशातल्या पोलिसाला चकमा देणे आणि हे काम लपून करणं खूप अवघड होतं, पण माझी माणसं खूप जुने खेळाडू होते म्हणून त्यांच्यासाठी हे अवघड नव्हतं. पण एका रात्रीत बंटीने 7 माणसांचा बळ दाखवलं, त्यामुळे मी त्याच्या बोलण्यात फसले होते. मला माहीत नव्हतं की एक राजपूत दिसणारा साधासुद्धा ड्रायव्हर इतका चालाक निघेल. बंटी पोलीसवाल्यांसोबत मिळालेला होता. आता माझ्या घराला पण सील केलं होतं आणि मला अटक झाली होती. त्याच रात्री राहुल विमानतळावर आला आणि विमानतळावर राहुलला पण अटक केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आम्ही दोघे पण नवरा बायको पोलीस स्टेशनमध्ये अटक झाले होतो. राहुलला जेव्हा कळलं की हे सगळं माझ्यामुळे झालं तेव्हा त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि राहुलने पोलीस स्टेशनमध्ये माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर देशाच्या पोलिसाच्या मदतीने मी वाचले. राहुलने सगळा व्यवसाय माझ्या नावावर सुरू केला होता. मी आता पूर्णपणे या सगळ्या गोष्टीत अडकले होते. मला बाहेर निघण्याचा मार्ग नव्हता. बाहेर जर गेले तर राहुल मला सोडणार नव्हता, म्हणून मी मला शिक्षा होण्याची वाट पाहत होते. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर जेव्हा बंटी माझ्या समोर आला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण बंटी एक साधासुद्धा राजपूत ड्रायव्हर नसून तो एक बाहेर देशातला पोलीस होता आणि त्यांना या गोष्टीची भनक लागली होती की आम्ही ड्रग्स पुरवठा करतो, म्हणून तो माझ्यावर लक्ष ठेवून होता. म्हणून तो माझ्याकडे ड्रग्स सप्लाय करण्यासाठी संधी मागत होता आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सप्लाय करण्यासाठी संधी दिली. त्याने सप्लायचं काम तर केलं, तर त्यावरती मी खुश होऊन त्याला पैसे पण दिले होते. पण तो बंटी बनून आलेला ड्रायव्हर पोलीस निघाला आणि आमचा धंदा कायमचा बंद केला. राहुल एक नालायक माणूस होता. त्याने मला लग्नानंतर कोणतं सुख दिलं नाही आणि आई होण्याचं पण सुख दिलं नाही. मी शेवटपर्यंत बायको होण्याचं फर्ज निभावत आले होते, पण राहुलला या गोष्टीचं काहीच देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त त्याची मजा मारणं हे महत्त्वाचं होतं आणि त्यामुळेच माझे आयुष्य पूर्णपणे बरबाद झालं होतं. मित्रांनो, माझं सांगणं एकच आहे की वाईट काम कधीच करू नका, कारण वाईट कर्माचं फळ कधी ना कधी भोगावंच लागतं. मी आता आहे जेलमध्ये, जेलची हवा खात. कधीच वाईट माणसाची साथ देऊ नका, कारण त्याच्या संगतीने आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. तर आपली कथा इथेच समाप्त होत आहे. धन्यवाद.